राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अतिशय महत्त्वाच्या बातम्या कांद्यासंदर्भात पाहणार आहोत. मित्रांनो, या बातम्या आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून. मित्रांनो, पहिली बातमी असणार आहे डिझेल टंचाईचा फटका आता कांदा लिलावाला बसणार आहे. नाशिक जिल्ह्यातील तसेच आशिया खंडातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ मानली जाणारी लासलगाव बाजारपेठेमध्ये कांद्याचे लिलाव सोमवारपासून बंद राहू शकतात. मित्रांनो, डिझेल टंचाईचा फटका आता आपल्याला कांद्याला बसलेला यावरून दिसत आहे. त्याविषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच नाफेडमार्फत जो कांदा खरेदी केला जाणार आहे त्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि यामध्ये नाफेडने खुल्या लिलावात उतरायला हवे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि यासाठी महत्त्वाचे 4 आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. ते आदेश नेमके काय आहेत, या आदेशाची 48 तासामध्ये अंमलबजावणी करण्याचंही सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, याबाबत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला समजेल की सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा मार्केटमध्ये काय चालू आहे. मित्रांनो, सुरुवातीची बातमी आपण डिझेल टंचाईबाबतची पाहूयात. डिझेल टंचाईचा फटका, कांदा लिलाव बेमुदत बंद. लासलगाव व्यापारी असोसिएशनने बाजार समितीला पत्र दिलेलं आहे. सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी. कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रक चालकांना इंधन उपलब्ध होत नसल्याने बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार दिनांक 25 मे पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर आणखी घसरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच युद्धाच्या परिणामामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. बांगलादेशमध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून कांदा जात नाही. उन्हामुळे कांदा खराब होत असून त्यामुळे दर घसरले आहेत. त्यात लिलाव बंद या संकटाची भर आता पडणार आहे. मित्रांनो, लासलगाव बाजार समितीत सध्या रोज 10 ते 15 हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यातील 90% कांदा हा वाहनातून इतर राज्यात पाठवला जातो. त्यासाठी वाहने नसल्याने लिलाव बंद करण्यात येत आहेत. तर मित्रांनो, सध्या जिल्हाभरात कांद्याला जेमतेम 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यातच आता लिलाव बंदमुळे दर आणखी खाली येणार आहेत. मित्रांनो, निफाड तालुक्यात उन्हाचा पारा 43° पर्यंत पोहोचलेला आहे. अशातच इंधन मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला कांदा इतर ठिकाणी पाठवण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नाहीत. तसेच घेतलेली ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्यामुळे अनेक सौदे तुटत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रवीण कदम, कांदा व्यापारी, लासलगाव यांनी दिलेली आहे. मित्रांनो, या बातमीवरून आपल्या लक्षात येत असेल की डिझेल टंचाईचा फटका कांद्याला कशा प्रकारे बसत आहे आणि जर असे लिलाव बंद जर राहणार असतील तर मग कांद्याचे बाजारभाव नक्कीच अस्थिर हे होऊ शकतात. मित्रांनो, कारण अचानक पुन्हा आवक वाढण्याची भीतीही बाजारामध्ये असते. तर मित्रांनो, आता दुसरी महत्त्वाची बातमी कांदा प्रश्नी आपण पाहूयात. नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन, 48 तासात नियमावली अंमलबजावणीचे आदेश. नाफेडने खुल्या लिलावात उतरून बोली लावावी. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी
व बाजारपेठेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आणि नाफेडने केंद्र व राज्य शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या सर्व उपाययोजनांची पुढील 48 तासात अंमलबजावणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राईस स्टॅबिलायझेशन फंडच्या नियमाचा दाखला देत स्पष्ट केले की नाफेडने खुल्या बाजारातून खरेदी न करणे हा एका पद्धतीचा भाग आहे. कोणतीही कायदेशीर बंदी नाही. त्यामुळे नाफेड व त्यांच्या नियुक्त संस्थांनी बाजार समितीच्या लिलावात उतरून स्पर्धात्मक बोली ही लावावी. जिल्हा प्रशासनाने कांदा दर व्यवस्थापनासाठी दिलेले 4 आदेश नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. पहिला आदेश आहे माहिती फलक लावणे. बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार, लिलावगृह आणि आवारातील प्रमुख ठिकाणी कायमस्वरूपी सार्वजनिक माहिती फलक लावावे लागतील. यावेळी नाफेडचे केंद्र, अंतर, चालू खरेदी दर आणि अदर्जा कांद्याचे गुणवत्ता निकष रोज प्रदर्शित करावे लागतील. त्यानंतरचा आदेश आहे विना प्रतवारी माल स्वीकारणे. सरकारी नियमानुसार कांदा प्रतवारी म्हणजेच ग्रेडिंग व मजुरीचा खर्च खरेदी एजन्सीने करायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर पूर्व प्रतवारीची सक्ती करता येणार नाही. नाफेडने शेतकऱ्याकडून जसा आहे तसा कांदा स्वीकारावा आणि केंद्रावर अत्याधुनिक मेकॅनिकल रोलर ग्रेडर मशीनचा वापर करावा असा आदेश आहे. तिसरा आदेश आहे स्वतंत्र जागा. शासकीय खरेदी सुलभ व्हावी व नाफेडला खुल्या लिलावात स्पर्धात्मक बोलीसाठी बाजार समितीत त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध द्यावी असा आदेश आहे. चौथा आदेश आहे स्थानिक पातळीवर साठवणूक लॉजिस्टिक खर्च वाढवण्यासाठी नाफेडने सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन सोबत समन्वय साधून नाशिकमधील मुख्य उत्पादक तालुक्यात साठवणूक व्यवस्था करावी. मित्रांनो, असे 4 महत्त्वाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मित्रांनो, वाद निवारण्यासाठी विशेष सहाय्य समिती ही असणार आहे. कांद्याचा दर्जा किंवा वजनावरून शेतकरी आणि खरेदी संस्था यांच्यात काही वाद निर्माण झाल्यास प्रत्येक तालुक्यात कृषी पणन, महसूल आणि कृषी विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची विशेष सहायता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती त्वरित व निष्पक्ष वाद निवारण यंत्रणा म्हणून काम करणार आहे. मित्रांनो, कांद्याचे दर घाऊक व किरकोळ बाजारात स्थिर राहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजना महत्त्वाच्या आहेत. सर्व बाजार समितीने 48 तासात या मार्गदर्शक नियमांची अंमलबजावणी करावी. यामध्ये कसली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी माहिती आयुष प्रसाद जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की एक बातमी आहे की आता डिझेल टंचाईमुळे कांदा लिलाव लासलगावी स्थगित राहू शकतात. तर दुसरी बातमी महत्त्वाची होती ती म्हणजे नाफेड कांदा खरेदीबाबत 4 महत्त्वाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. आणि मित्रांनो, हे आदेश नेमके काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपलं नेमकं काय मत या सर्व प्रकरणावर आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की ते टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.